सगळेजण. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मेगा ॲग्रिकल्चर आउटरीच क्रेडिट कॅम्प उत्साहात संपन्न. सालोड तालुका वर्धा ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि उद्योजकांना विविध कृषी व स्वयंरोजगार योजनांची माहिती देऊन आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने सालोड हिरापूर येथे मेगा ॲग्रिकल्चर आउटरीच क्रेडिट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेतकरी, स्वयंसहाय्यता बचत गटांच्या महिला तसेच ग्रामीण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री अमोल उजवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कार्यालय पुणे येथील मुख्य व्यवस्थापक श्री अरुणेश कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री अरविंद उपरीकर, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर श्री वैभव लहाणे, BMFI NRLM चे श्री विलास झोटी, नागपूर येथील मुख्य व्यवस्थापक श्री सुजित वाघमारे आणि श्री अमित काकडे उपस्थित होते. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक श्री अमोल उजवणे यांनी शेतकरी व महिला बचत गटांनी बँकेच्या विविध कृषी व स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले. त्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी बैंक कटिबद्ध असल्याचे सांगितले. देखिए, आज जो हमने मेगा आउटरीच क्रेडिट प्रोग्राम बनाया है कृषि के लिए, ये हमारा सेंट्रल बैंक का सारे कंट्री में हमने आज ऑर्गेनाइज किया है 6 तारीख को. नागपुर रीजन के अंदर आज हम 2 जगह इवेंट कर रहे हैं, सालोद हीरापुर और तिलवा में, जहाँ पे हमने एग्री क्लस्टर भी डिफाइन किया है. और सालोद हीरापुर में क्योंकि यहाँ हमारा SHG ग्रुप का अच्छा पेनिट्रेशन है, उस इवेंट पे हमने यहाँ पे एक इवेंट किया है जहाँ पे आज हम बैंक की सभी एग्रीकल्चर स्कीम्स को यहाँ पे लोगों को बताएंगे और लोगों से यही अपील करेंगे कि बैंक ने जो स्कीम्स निकाली है और जो किसान भाई है हमारे, वो इस स्कीम का फ़ायदा ले और हमारी जो इकोनॉमी है उसमें अपना हातभार लगाएं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री अरविंद उपरीकर यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत शेतीसोबतच पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि इतर पूरक व्यवसायांच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. सर्व नागरिकांना नमस्कार. आज सेंट्रल बँकेच्या माध्यमातून क्रेडिट आउटरीच प्रोग्राम सालोड येथे आयोजित करण्यात आलेला होता. कृषी विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना आपण राबवतो. त्यामध्ये शेतकरी बांधवांनी आणि नवीन युवकांनी जर आपल्याला प्रक्रिया उद्योग उभारणी करायचा असेल तर कोणत्या बाबी आवश्यक आहे त्याची माहिती आपण आजच्या कार्यक्रमामध्ये दिली. आणि शेतकऱ्यांना आव्हान आणि युवकांना आव्हान पण केलेलं आहे की तुम्ही जर कोणत्याही प्रक्रिया उद्योग करत असाल तर फळे, भाजीपाला, फुलं शेती आणि औषधी वनस्पतीवर आपल्याला प्रक्रिया उद्योग केले तर त्याच्यातून जास्ती मार्जिन आपण कमवू शकतो. आणि याच्यामध्ये बँकेला विश्वासात घेणे महत्त्वाचं आहे. बँकेकडून कर्ज घेत असताना तुम्ही तुमच्याकडे असलेली जमीन उपलब्धता, तुमच्याकडे असलेलं भांडवल आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आणि मजूर आणि रॉ मटेरियल ह्या गोष्टीची तुमची पूर्तता झाल्यानंतरच तुम्ही कर्ज घेऊन तो प्रकल्प उभारणी करण्यासाठी आपण सांगितलेला आहे. याच्यामध्ये कृषी विभागाच्या 3 महत्त्वाच्या योजना आहेत. याच्यामध्ये मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपण अन्न प्रक्रिया उद्योगाला लाभ देतो. दुसरा आहे की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामार्फत आपण देतोय. त्याच्यात नॅशनल मिशन ऑइल सीड मिशन अंतर्गत ऑइल सीड प्रोग्रामला देतोय. पल्सेस मिशन अंतर्गत पल्सेस म्हणजे कडधान्य आधारित उद्योगांना आपण अनुदान मोठ्या प्रमाणात देत असतो. तर अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्याचं सुद्धा आज इथं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि आवश्यक माहितीसाठी कृषी विभागाला संपर्क साधण्याचे सुद्धा आणि भेट घेऊन आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगितलेले सुद्धा आहे. येत्या काळामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये फळे, भाजीपाला आणि फुलशेती आणि प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी म्हणजे खूप मोठे तरुण पुढे येतील अशी अपेक्षा करून त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून बाहेर राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये प्रक्रिया उद्योगांना भेटीचे नियोजन सुद्धा आत्माच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा शेतकरी बांधवांना उपस्थितांना देऊन मार्गदर्शन केले. धन्यवाद. सेंट्रल बँकेचा हा उपक्रम मागील काही वर्षापासून वर्धा जिल्ह्यामध्ये करणे चालू आहे. अशा प्रकारचे आउटरीच प्रोग्राम झाल्यास शेतकऱ्यांना आणि नवीन उद्योग उभारणी करणाऱ्या उद्योजकांना एक भरारी मिळतोय आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो की शासनाच्या योजना आणि बँकेची क्रेडिट लिंकेज
हे एकाच प्लॅटफॉर्मवर झाली आणि त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शन भेटले तर पुढच्या कालावधीमध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातील उद्योजकाचे जे काही समस्या आहे त्या निकाली लागण्याचा हा एक प्रथम उद्देश होता आणि हा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित होणे आवश्यक आहे आणि तशा प्रकारची पहल सेंट्रल बँकेने घेतली त्याच्याबद्दल बँकेचे सुद्धा आभार आपण या ठिकाणी मानूया. लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर श्री वैभव लहाणे यांनी कृषी कर्ज, पीक कर्ज आणि विविध बँकेत सुविधांची माहिती दिली तर श्री विलास झोटिंग यांनी स्वयंसहाय्यता बचत गटांच्या महिलांना बँकेच्या मदतीने स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन केले. सेंट्रल बँक सालूर, हिरापूर, जर्सी, अमरापूर आणि इतर ज्या सेंट्रल बँकेच्या शाखा आहेत इथले सर्व महिला बचत गट तसेच शेतकरी वर्ग या कृषी मेळाव्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित आहे. चांगला कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलं त्याबद्दल सेंट्रल बँकेचे आणि तसेच सर्व बचत गटाचे शेतकरी बांधवांचे मी अभिनंदन करतो. असे कार्यक्रम वारंवार जर झालेच लोकांमध्ये जागृती, वेगवेगळ्या कर्ज योजना ज्या आहेत, वेगवेगळे जे अनुदानाच्या योजना आहेत या शेतकऱ्यांमार्फत खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचतील असा मला विश्वास आहे. सर्व शेतकरी बांधवांना या खरीप सीझनच्या मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. सेवाग्राम शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री रोहित अनिल वानखडे यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध कृषी, पशुसंवर्धन, सूक्ष्म उद्योग व स्वयंरोजगार कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी विविध योजनांबाबत शंका विचारून मार्गदर्शन घेतले. या शिबिरामध्ये शेतकरी व स्वयंसहाय्यता बचत गटांच्या विविध कृषी विकास, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, सूक्ष्म उद्योग आणि स्वयंरोजगार योजनांची माहिती देत त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कौस्तुभ परसुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ साधना ढोबळे, श्री हेमंत उंबरकर, श्री रोहित वानकडे, श्री नागसेन ह्युमने, सौ कुंदा सोनकुसरे, श्री राहुल आनंदाते, श्री विपुल वालके, श्री गौतम खोब्रागडे, सुधीर नागपूरकर, संजय पाल आणि सुबोध लाभे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा कार्यक्रम होता हा मुख्यत्वे शेतकऱ्यासाठी होता, परंतु आमच्या महिला बचत गटातील ज्या सदस्य महिला आहेत या महिलांना जास्तीत जास्त आपलं वैयक्तिक कर्ज घेऊन किंवा एखाद्या कर्जाचा उपयोग हा प्रोड्युसर कंपनी किंवा माल उत्पादक कशा पद्धती उत्पादन करून कसं ते विकता येईल जेणेकरून कच्च्या मालापेक्षा जास्त किंमत त्यांना तयार केलेल्या मालाला मिळेल व त्यांचं उत्पन्नसुद्धा जास्त वाढेल याबद्दल ते सर्व महिलांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेचसं मार्गदर्शन मिळालं व मी उमेद अभियानातर्फे अपेक्षा करतो की सर्व महिला उत्पादक कार्यासाठीच आपल्या घेतलेल्या पैशाचा उपयोग करतील व जास्तीत जास्त महिलांचे वैयक्तिक व्यवसाय किंवा विविध प्रकारचे प्रॉडक्ट कसे तयार होतील यावर आपण त्यांना भविष्यात किंवा यानंतर विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता त्यांचं मार्केटिंगसाठी जसं उमेद अभियानामार्फत वर्धा, देवळी, वर्धा, कारंजा आणि हिंगणघाट इथे 3 मॉल सुरू आहे. आम्हाला सुद्धा त्या मॉलमध्ये ठेवायसाठी विविध प्रकारचे पदार्थ लागतात, पॅकेट लागतात. तर हा माल या महिलांनीच तयार करून जास्तीत जास्त मॉलपर्यंत तसंच चौथा एक मॉल आता नव्याने जिल्ह्याचा मॉल होत आहे उमेद मार्ट म्हणून त्याच्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. तर या सगळ्या महिलांसाठी उत्पादित केलेल्या मालासाठी जे आपण प्लॅटफॉर्म तयार करत आहे तर तिथे त्यांचा मालसुद्धा चांगल्या गुणवत्तेचा आपण उपलब्ध महिलांनी आम्हाला उपलब्ध करून द्यावा. त्याच्यामुळे या महिलांना बाजारपेठेची भविष्यात समस्या निर्माण होणार नाही. तसेच आपण गाव पातळीवरती महिलांचं वेगवेगळं प्रॉडक्ट विकण्यासाठी DPDC अंतर्गत 4 चाकी गाड्या ज्या ॲपे म्हणतो त्या उपलब्ध करून दिल्या आहे. त्याच्या माध्यमातून गावात जे काही बाजार असतात गाव काय म्हणतो आपण त्याला बाजार हाट त्या बाजार हाटमध्ये त्या गाड्या उभ्या करून महिलांचं प्रॉडक्ट विकून त्या महिलांना
जास्तीत जास्त नफा कसा मिळवून देता येईल याविषयी उमेद अभियान प्रामुख्यानं महिलांसाठी काम करत आहे व त्यासाठी महिलांनी आम्हाला साथ द्यावी आणि बँक आणि आम्ही उमेद अभियान कायम महिलांच्या पाठीशी राहू. धन्यवाद. सेंट्रल बँक ऑफ इंडिया नेहमीच आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या काही शाखा आहेत 5-6 ठिकाणी त्या जास्तीत जास्त महिलांना कसं कर्ज पुरवठा करता येईल यासाठी प्रामुख्याने त्यांच्यासोबत आहे आणि महिलांनी सुद्धा या बँकेवरती आपला विश्वास संपादन केलेला आहे. त्यांची 100% बँक रिकव्हरी आहे. त्याच्यामुळे सरांचं बँक ऑफ इंडिया आपला सेंट्रल बँक ऑफ इंडिया वर्धा जिल्ह्यातर्फे सर्वांचे मी आभार मानतो आणि यापुढे सुद्धा आपण जास्तीत जास्त महिलांना जसं बचत गटाला कर्ज देतो त्याचप्रमाणे आपण वैयक्तिक कर्जासुद्धा सपोर्ट करावा अशी आशा व्यक्त